मित्रांनो, पंजाबमधील एका युनिव्हर्सिटीने जिचं नाव आहे राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीच्या अधिसभेने असा एक निर्णय घेतला आहे की विद्यापीठाच्या नावातून राजीव गांधी हे दोन शब्द वगळण्यात यावेत. अशा प्रकारचा ठराव त्यांनी पारित करून मंजूर करून तो शिफारशीसह पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल की हे सगळं काय प्रकरण आहे आणि ह्याच्या मागची जनभावना काय आहे. मित्रांनो, विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला होता की राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नावातून राजीव गांधी ही दोन नावं किंवा ही दोन शब्द राजीव गांधी हे नाव वगळण्यात यावं. आणि अकाली तख्त जथ्थेदार यांनी सुद्धा या मागणीचं समर्थन केलं होतं. आता आपल्या सगळ्यांच्या किंवा तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की पंजाबमधील शीख नागरिकांनी किंवा शीख विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या विद्यापीठाच्या अधिसभेने या सगळ्या मागणीला ही सगळी मागणी का केली, त्याला समर्थन का देण्यात आलं. तर 31 ऑक्टोबर 1984 साली जेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचे अंगरक्षक सुरक्षा रक्षक यांनी त्यांच्या निवासस्थानात गोळ्या घालून हत्या केली होती आणि त्यानंतर शिखांच्या विरोधात काँग्रेसी लोकांनी एक अत्याचार अन्यायाची एक मालिका सुरू केली होती आणि शिखांविरुद्ध अँटी शीख रायट्स म्हणजे शीख विरोधी दंगलींना काँग्रेसनी प्रोत्साहन दिलं होतं. आणि राजीव गांधी यांनी असं एक विधान केलं होतं की जेव्हा मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा जमीनसुद्धा हादरते, थरथरते. म्हणजे त्यांनी शीख विरोधी जे हत्याकांड काँग्रेसी लोकांनी चालवली होती त्याचं एक प्रकारचं समर्थन केलं होतं. आणि या समर्थनाबद्दल जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांच्यावर अजूनही न्यायालयीन कच्चे दलाली, न्यायालयीन कामकाज, न्यायालयीन दोषारोपण आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आणि या सगळ्यांनी पंजाबी जनमानस 1984 ते 2026 या कालावधीत सुद्धा दुखावलेला आहे. त्यांचा काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांवर अजूनही राग आहे. त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या भावना आपण समजून घ्यायला हव्या आणि या भावनांच्या अनुषंगाने राजीव गांधी हे सुद्धा तितकेच दोषी आहेत असं एक जनमानस पंजाबमध्ये निर्माण झालेला आहे. आणि या ठरावाच्या अनुषंगाने म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, राजीव गांधी हे शब्द मी बाजूला ठेवतो, या अनुषंगाने या विद्यापीठाच्या अधिसभेने त्यांचं जे कौन्सिल आहे त्या कौन्सिलनी जो ठराव केलेला आहे म्हणजे कौन्सिल ऑफ अकॅडमिक कौन्सिल, त्या कौन्सिलच्या ठरावाच्या अनुषंगाने तिथल्या ज्या रजिस्ट्रार आहेत इवनीत कौर, त्यांचं काय म्हणणं आहे की कौन्सिलनी जी शिफारस केलेली आहे की या राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून राजीव गांधी हे नाव वगळण्यात यावं, ते कशाचं निदर्शक आहे तर ऐतिहासिक ज्या संवेदना किंवा ऐतिहासिक जी संवेदनशीलता त्या पाठीमागे आहे, त्या पाठीमागच्या संवेदनशीलतेचा विचार करून त्याचा आदर करून आम्ही युनिव्हर्सिटीचं जे राष्ट्रीय महत्त्व आहे ते अबाधित ठेवून त्याच्यामधून कौन्सिलने जो ठराव केला आहे की राजीव गांधी हे नाव वगळण्यात यावं त्याचं आम्ही समर्थन करतो. आणि हा प्रस्ताव आता पंजाब राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे. आता ह्या नॅशनल म्हणजे रिझोल्युशन जे पास केलं आहे अकॅडमिक कौन्सिलने त्याच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. आणि याच्यामधून काँग्रेसनी असा आरोप केलेला आहे की हा जो ठराव आहे तो राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि या पंजाबमध्ये येत्या वर्षात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत 2027 त्यामुळे या ठराव हा राजकीयदृष्ट्या करण्यात आला आहे जेणेकरून मतदारांची सहानुभूती आपल्याकडे वळवता येईल. पंजाबचे पतियालाचे जे लोकसभेचे सदस्य आहेत म्हणजे खासदार आहेत त्यांचं नाव आहे धरमवीर गांधी. त्यांनी सुद्धा ह्या प्रस्तावाचा निषेध केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण केलं जात आहे आणि मतदारांमध्ये
ध्रुवीकरण करण्यासाठी हा ठराव करण्यात आला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की देशाचे जे माजी पंतप्रधान होऊन गेले, जवाहरलाल नेहरू असतील, राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या देशाच्या विकासासाठी, बांधणीसाठी आणि देशाचं जे शास्त्रीय दृष्टिकोन आहे किंवा देशाचं जे शास्त्रीय विचार मानस आहे, दृष्टिकोन आहे, तो त्यावेळेच्या पंतप्रधानांची विचारदृष्टी सिद्ध करतो आणि सामाजिक कल्याणाची भावना पुढे वाढवतो, असं त्या लोकसभेचे जे खासदार आहेत काँग्रेसचे, पतियालाचे, त्यांचं असं म्हणणं आहे. परंतु हे सगळं म्हणणं असलं तरी राजीव गांधी यांच्या पंतप्रधानाच्या त्या कालावधीत शीख दंगली झाल्या, शीखांची कत्तल करण्यात आली आणि शीख विरोधी मानसिकता अजूनही काँग्रेसची पुरेपूर भरलेली आहे. आणि त्या मानसिकतेतूनच काँग्रेसने सज्जन कुमार आणि जगदीश टायटलर यांना खड्यासारखं बाजूला केलं नाही, उलट त्यांना नवनवीन पदं देऊन, त्यांना नवनवीन पदांवर त्यांची पुनर्स्थापना करून आम्ही त्या जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांच्या पाठीशी आहोत असा संदेश दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. शीख बांधवांच्या भावना, तीव्र भावना आपण समजून घ्यायला हव्यात आणि त्यांचं 1984मध्ये काँग्रेसच्या लोकांनी त्यांचं सामूहिक शिरकाण करून, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून त्यांना देशाच्या विविध भागात स्थलांतरित व्हायला भाग पाडलं होतं. हे सुद्धा वास्तव आहे आणि ते कटू आहे. त्याची शिक्षा काँग्रेसला वारंवार भोगावी लागणार आहे. त्यामुळे राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ही पंजाबमधील पतियाळा येथे जी आहे, त्यांच्या अकॅडमिक काउन्सिलने जो ठराव केलेला आहे की राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ह्याच्यामधून राजीव गांधी हे नाव आम्हाला वगळायचं आहे. तशी विद्यार्थी संघटनेची अकाली तख्ताचे ठाणेदार यांची, जथ्थेदार यांची जी मागणी आहे त्याला आम्ही समर्थन देतो. ते नाव वगळण्याचा ठरावाला संमती देतो आणि ते नाव वगळण्यासाठी एकमुखाने शिफारस करतो असा अकॅडमिक काउन्सिलच्या ठरावाला रजिस्ट्रार यांनी पुढील कारवाई करण्यासाठी तो पंजाब राज्य सरकारकडे पाठवला आहे. आणि ते सुद्धा हा ठराव मंजूर करून त्या नावातून राजीव गांधी हे दोन शब्द, हे नाव वगळतील आणि पंजाबी जनतेच्या, शीख समाजाच्या भावनांचा आदर करतील असं मला वाटतं. तुम्हाला ह्या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरील, वेगळ्या विषयावरील असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना सुद्धा माझ्या चॅनलची लिंक द्या, भेट दिली म्हणून सांगा आणि त्यांनाही भेट नक्कीच आवडेल. त्यांचा काय अभिप्राय आहे तो सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.